नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपाचे इच्छुक उमेदवार सचिन चिंचवडे यांनी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सचिन चिंचवडे यांनी आव्हानात्मक वक्तव्य केले. सगळ्यात पहिलं माझ्यावरती प्रेम करणारे आणि माझे सगळे जवळचे जीवाभावाचे माझे सहकारी यांचं मी अभिनंदन करतो. आणि अतिशय कमी वेळेत बाप्पू म्हणजे काल दुपारी ठरलं आणि आजचा दिवस म्हणजे तसा सुट्टीचा दिवस नाहीये, तरी एवढ्या मोठ्या संख्येने सगळे माझ्यावरती प्रेम करणारे इथं उपस्थित झालेत. यातनंच आपल्याला लक्षात येतं की पुढचा निकाल काय असणार आहे. उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीची मलाच मिळणार आहे. आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये जसं मागच्या इलेक्शन मध्ये 2017 मध्ये आपण सर्वांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचा पॅनल निवडून दिला होता, तर याही वेळेस त्याही पेक्षा जास्त मागच्या वेळेस म्हणजे 17 पेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पॅनल विजयी होईल याच्याबद्दल मला तीळ मात्र सांगा. की आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केलेली कामं आणि त्यांचाच वसा आणि वारसा जे शंकर भाऊ आता पुढे घेऊन चाललेत आणि ज्या गतीने घेऊन चाललेले आहेत, त्यामुळे भाऊंनी जो नारा दिलेला आहे अबकी बार 100 के पार, तर निश्चितच 100 पेक्षा जास्त महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपल्याला सर्वांना या पुढच्या काळामध्ये मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या 15 तारखेपर्यंत हा उत्साह आणि हा जल्लोष असा सर्वांनी टिकून ठेवा एवढंच या निमित्ताने सांगतो. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.